तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपला तैवानमधला दुसरा दिवस आहे आणि मस्त आता आम्ही निघालेलो आहे. रात्री भरपूर वेळ झाला होता, सकाळी आरामात उठलो कारण की इकडे प्रॉब्लेम असा आहे, इकडे सगळे नाईट मार्केट आहे. म्हणजे तुम्हाला डे टाईममध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही आणि जेवढं पण आहे इकडे शॉपिंग वगैरे असेल काही पण असेल सगळं नाईटला आहे. म्हणजे 5 नंतरच सुरू होते सगळे. आणि इकडे काय माहिती, इकडे ऊन वगैरे असेल तेव्हा जास्त, त्याच्यामुळे आता तर टेम्परेचर एकदम भारी आहे इकडचं, 20 डिग्री आहे. असे बघा, तुम्ही बघू शकता, असे कपडे घालून फिरायला लागतं एकदम जाड जाड. त्याच्यामुळे वातावरण तर एक नंबर आहे, इकडे फिरण्यासारखं वातावरण आहे. आणि आता आम्ही आलेलो इकडे टुरिस्ट मार्केटला. तर हुआक्झी म्हणून टुरिस्ट मार्केट आहे. तर इकडे पाठीमागे बघाल तुम्ही, तर ह्या साईडला फक्त तुम्हाला फूड मसाज वगैरे तेच दिसेल. हे पण नाईट मार्केट आहे, त्याच्यामुळे काहीच गर्दी नाही आहे. आणि या साईडला बघाल तर पूर्ण स्ट्रीट फूड आहे, रस्त्याच्या त्या साईडला तर पूर्ण स्ट्रीट फूडचं आहे. तर तिकडे आता आम्ही चिकन वगैरे खाल्लं, एकदम भारी होतं. तर इकडच्या सगळ्यात मोठं नाईट मार्केटला जाणार आहे आपण, ते म्हणजे रोहे नाईट मार्केट आहे. तर आता इकडून आता आम्ही कॅब करतो. तर इकडे उबर चालते, तर उबर एकदम भारी आहे, म्हणजे स्वस्त पण नाही म्हणता येणार, महागच आहे. पण मग फिरायसाठी आता आम्ही 5-6 जण आहेत, आमचं कॉन्ट्री होऊन जाते, कमी पैशामध्ये आमचं फिरून होतं. बाकी मेट्रो वगैरेमध्ये जर गेलो तरी मेट्रोपासून परत लोकेशनला जायला करावंच लागतं. त्याच्यामुळे हे बेस्ट वाटते आम्हाला उबर. बाकी तुम्ही इमर्जन्सीला वगैरे उबर करू शकता, किंवा 3-4 जण असेल तर मग उबरच करा, सगळ्यात बेस्ट आहे. बाकी इकडे बोल्ट वगैरे पण टॅक्सी ॲप आम्ही करून बघितले, पण सगळ्यात भारी उबरच वाटलं. बाकी बघा, अशा येल्लो कॅब्स पण तुम्हाला बघायला मिळतील भरपूर. तर या मीटरवरती जाता ऑलमोस्ट, म्हणजे उबरसारखंच बिल होतं यांचं पण. ते बघा, येल्लो कलरच्या कॅब आहे, मस्त आहे. म्हणजे इकडचं वातावरण वगैरे, म्हणजे या देशापासून एवढं एक्सपेक्टेशनच नव्हते आम्हाला. तैवान म्हणजे कोणाला जास्त माहीत पण नाही आहे. आणि आम्ही पण फूडसाठी आलो होतो, कारण इकडे फूड मार्केट एवढे आहे आणि भारी भारी फूड भेटतं इकडे. जसं की बोबा टी वगैरे काल आम्ही ट्राय केलं होतं, त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तो एकदम भारी एरिया आहे, तिथे तुम्हाला शॉपिंग असेल किंवा भरपूर गोष्टी बघायला मिळतात. त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल मी नाईट मार्केटचा तिकडच्या. पण आजचा मी तुम्हाला इकडचा आता दुसरा नाईट मार्केटचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, आणि कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा तुम्ही. तर एकदम भारी सुरुवात झालेली तैवानची. आणि बाकी उद्यापासून तर वेगवेगळ्या टूर वगैरे पण करणार आहे आम्ही, आणि फूड मार्केट पण भरपूर आहे. त्याच्यामुळे आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा, मजा येईल तुम्हाला. तर आता कॅबमध्ये बसलो आहे आणि आता मार्केट येणारच आहे लवकरच. बाकी तुम्हाला इकडचं कॅब दाखवते बघा, उबर केल्यानंतर अशा कॅब येतात. स्क्रीन बघा केवढी भारी भारी गाड्या आहे सगळ्या इकडे. बाकी ड्रायव्हरकडे सुद्धा 2-2 मोबाईल इकडे, प्रत्येक कॅब ड्रायव्हरकडे 2 मोबाईल आहे. आणि असे सगळीकडे मॅप चालू असतात वेगवेगळे असतात बघा तुम्ही. मस्त एकदम, रस्ते वगैरे एकदम भारी आहे. आणि एकाच वेळी सगळे सिग्नल ग्रीन होता, एकाच वेळी सगळे सिग्नल रेड होता. बघा इकडे बाकी तुम्हाला असं सायकल वगैरे पण घेऊन फिरू शकता तुम्ही. बाकी आले आपलं आता नाईट मार्केट. टेम्पल दिसतंय, टेम्पलच्याच इकडे नाईट मार्केट आहे. बघा आता आलोय आपण. बघा आमचे भाई रात्रभर जागे राहता इकडे येऊन पण, आणि मग सकाळी व्हिडिओ काढतात. मुंबईची सवय जात नाही. अरे प्रॉब्लेम आहे ना भाई, तुम्ही 40-50 व्हिडिओ अपलोड करून आले, आम्ही इकडे 40-50 शूट करायला आलोय. मंदिर बघा काय भारी इथलं, खतरनाक आहे. आणि मंदिराच्या शेजारी आपली रोय नाईट स्ट्रीट मार्केट आहे मस्त, तिथे आता व्हिडिओ करणार आहे. तर मस्त इथे फोटो काढतो आधी. तर बघा इकडं नाईट मार्केट आहे मोठं, भरपूर मोठं नाईट मार्केट आहे. आणि स्ट्रीट फूड शॉपिंग सगळं बघायला मिळेल. तर बघा आता इकडे हे तायवानीज ब्रेड बनवत आहे, सगळं ते लावायचं काम चालू आहे इकडे. ब्रेड्स, हे तंदूर आहे, इथे तंदूरमध्ये आपलं जातं. याच्यामध्ये मोस्टली चिकन किंवा क्रॅब असतं. बाकी इकडे पण आहे, तुम्हाला दाखवतो एक एक. तर बघा असे बन बनवले जातात, त्याच्यामध्ये चिकन असतं किंवा पोर्क असतं. तिकडचे लोक बीफ पण खातात. बाकी ही आपली कांद्याची पात, त्याच्यामध्ये टाकला ब्रेड बनवून असा इकडे जाऊन इकडे तयार होतं पूर्ण. मग ब्रेड घेऊन इथं लाईन बघा, इथे आत्ताच लाईन लागली खाण्यासाठी. बाकी बघू, चिकनचं असेल तर ट्राय करू आपण, नसेल तर मग नाही करू शकत. तर बघा आता मार्केट सुरूच झालेलं आहे, अजून तर लोक पण नाही आले. अर्ध्यांचे तर शॉप्सच लागतं इथे. इकडं असे शिंपले वगैरे मिळतात, बियर भेटते. त्यानंतर बघा चिकन आहे, चिकन वगैरे. सीताफळ बघा केवढे खतरनाक आहे सीताफळ. बाकी व्हाईट काय काय माहिती, कारल्यासारखं आहे, वेगळंच आहे. बाकी स्ट्रॉबेरी वगैरे तुम्ही इकडे खूप फेमस आहे. हे शुगर सिरप आहे, शुगर सिरपमध्ये ते स्ट्रॉबेरी बनवले जातात. बघू शकता तुम्ही, सॉक्स वगैरे विकायला आहे. शॉपिंगचे भरपूर आहे इकडे. आणि असे गेमचं तर खूप वेळ आहे लोकांना. हे बघा किती मशीन आहे बघा गेमचे. हे जिंकत काहीच नाही, हे काय करतात, पकडतो आणि तिथंच सोडून देतो लगेच. मॅग्नेट एकदम त्याचं भंगार आहे.
एवढ्यात काढायचे धंदे डायरेक्ट. असे गेम्स वगैरे, असे गन आहे. असं भरपूर मोठं आहे नाईट मार्केट. आता बघू आम्ही फेसबुकच्या व्हिडिओसाठी काय भेटतं आपल्याला युनिक. तर मित्रांनो, मक्याचे बुट्टे आपण तर खूप खातो. तर इकडे बघा, इकडे वजनावरती भेटतं मक्याचे बुट्टे. आम्ही 2 बुट्टे घेतले $275, म्हणजे इंटू 3 करा तुम्ही, एक 800-850 रुपयामध्ये 2 मक्याचे बुट्टे भेटणार आहे फक्त. एवढं महाग आहे. बाकी हे बघा, याच्यावरती रोस्ट वगैरे केले जातात ते, आणि ते बघा मसाला वगैरे लावताय. 800 रुपयामध्ये आता 2 बुट्टे खाणार आहे फक्त मक्याचे. ते पण तुम्हाला दाखवतो मी कसे लागतात. तर मित्रांनो, आपला रोस्टेड बुट्टा आता तयार झालेला आहे. स्पायसेस वगैरे लावले त्याला, बाकी नॉर्मल आहे. 450 रुपयाचा एक आहे, पण 900 रुपये झाले टोटल. ट्राय करू आपण. एकदम स्पायसी आहे, म्हणजे त्यांना मीडियम स्पायसी सांगितलं तरी खूप स्पायसी दिलं आहे त्यांनी. आणि बाकी टेस्ट वगैरे तर नॉर्मल आहे, पण एवढा महाग म्हणजे आपल्या इंडियापेक्षा इकडे एवढ्या पटीने, म्हणजे आपल्याकडे एवढं स्वस्त भेटतं. आपण व्हॅल्यू करायला पाहिजे गोष्टींची. बाकी यांच्याकडे शेंगा वगैरे पण आहे, आपण 300-400 रुपयाला आहे. बाकी साधा तुम्हाला बुट्टा खायचा असेल तरी पण तो स्वीटकॉर्न 70ला आहे, म्हणजे 7×21 210 रुपयाला नुसता हा आहे. बाकी रोस्टेड वगैरे पाहिजे असेल तर डायरेक्ट 400 रुपये. खतरनाक आहे एकदम. बाकी आम्ही फेसबुकच्या व्हिडिओसाठी घेतला होता. याची मेकिंग वगैरे सगळे मी नाशिककर फेसबुकला बघायला मिळेल तुम्हाला. अजून बघू आता काय काय भेटतं. अशी युनिक गोष्टी बघायला मिळत आहे. जाऊयात आता पुढे. बाकी हे बघा, कपडे बघा तुम्ही, मस्त कपड्यांमध्ये पण स्टाईलिश आहे इकडे. तुम्हाला असे भरपूर व्हरायटीचे कपडे बघायला मिळतील. हे बघा, मुलांचे पण एकदम स्टाईलिश कपडे. बाकी आता एक पीनट कॅन्डी म्हणून खाल्लं आम्ही. इकडे चिक्की असते, अशी मोठी चिक्की बनवतात ते शेंगदाण्याची. तर मस्त आता सागरन त्यांनी घेतलाय डोरा केक. बघा, डोरा केक एक नंबर. डोरा केक कसा लागला भाई भन्नाट भारी. इकडं ट्राय करायसाठी भरपूर गोष्टी आहे, आपण खाऊ शकतो. नाही तर ते चायना वगैरे मध्ये तर ट्रायच नव्हतं करता येत. बाकी ॲव्होकाडो ज्यूस वगैरे पण आहे इथे. डोरा केक भारी होता. त्याच्यानंतर एक पीनट कॅन्डी पण खाल्ली होती आम्ही. आईस्क्रीम टाकतात त्याच्यावरती, आणि शेंगदाण्याची चिक्की असते एवढी जाड, ते घसून बनवतात. ते पण बनवले. जास्त काही मोठा व्हिडिओ झाला नाही तो. तर आता गर्दी भरपूर झालेली इथे मार्केटमध्ये. आणि बघ, कांदा भेटला आपल्याला. कांदा व्हिडिओ करतोय. फ्लेवर लग रहा है इसमें, और अलग अलग फ्रूट डाल रखे हैं. देखो जैसे कि ये एप्पल है, एप्पल के ऊपर जेली और मिक्स बना के एक टेस्ट बना दिया इन्होंने. तर आता गर्दी बघा तुम्ही, भरपूर गर्दी झालेली आहे नाईट मार्केटमध्ये. सगळी पब्लिक आली आता. भरपूर मोठं आहे नाईट मार्केट. बाकी आता मी टेम्पर्ड ग्लास लावले मी, 1000 रुपयाला आहे. खूप महाग आहे इकडे, सर्व गोष्टी महाग आहे. आपण म्हणतो तैवान टेक्नॉलॉजीमध्ये पुढे, पण यांचे डॉलरचा रेट जास्त आहे, म्हणजे तिप्पट आहे डायरेक्ट इंडियाच्या. त्याच्यामुळे आपल्यासाठी महाग वाटतात. त्या लोकांसाठी नॉर्मल असेल रेट, पण आपल्यासाठी खूप महाग आहे. बाकी तर मग अशाच गोष्टी सर्व इकडे. आता जे जे आम्हाला स्वस्त वाटतं आम्ही ते घेतोय. आणि इकडे एक इलेक्ट्रॉनिक्स मार्केट वगैरे पण आहे, तर बघू. बाकी आयफोन वगैरे तर भेटलाय स्वस्त, तो तर बाहेर स्वस्तच भेटतो. आपल्या इथं टॅक्सच एवढा आहे. बाकी आता फिरतोय आम्ही, आणि त्याच्यानंतर व्हिडिओज वगैरे झाल्यानंतर हॉटेलवरती जाऊ. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ एकदम भारी असणार आहे, कारण आपण डे टूर करणार आहे इथून. आणि डे टूरमध्ये भरपूर भारी भारी इकडच्या ज्या गोष्टी त्या बघायला मिळणार आहे. तर तो उद्याचा व्हिडिओ तर तुम्ही अजिबात मिस करू नका. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.